नमस्कार. मल्हार मार्तंडाच्या या नगरीमध्ये 9 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता देशाचे माजी कृषी मंत्री लोकनेते आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते बारामती लोकसभेच्या खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये, त्याचप्रमाणे आदरणीय प्रवीणदादा गायकवाड, आपल्या जेजुरी येथील आपल्या सर्वांच्याच आवडत्या कलावंत आणि त्यांची कर्मभूमी म्हणून जेजुरीकडे बघितलं जातं त्या लीला गांधी असतील आणि अनेक जेजुरीतील स्थानिक कलाकार यांच्या उपस्थितीमध्ये 9 तारखेला सकाळी 10 वाजता आपल्या जेजुरी नगरीमध्ये जेजुरी नगरपालिकेच्या वतीने मल्हार नाट्यगृह या नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी आपल्या जेजुरी शहरामध्ये होतोय. त्याचबरोबर जेजुरी नगरपालिकेच्या माध्यमातून उभं राहिलेलं महात्मा फुले भाजी मंडई त्याचंही लोकार्पणाचा सोहळा त्या ठिकाणी होणार आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, अनेक वर्ष जेजुरीकरांची मागणी होती, त्याप्रमाणे होळकर तलावाच्या शेजारी अहिल्यादेवी होळकर बागीचा ह्या बगीच्याचंही आता कंपाऊंड आणि डेव्हलपमेंट त्या ठिकाणी सुरू आहे. त्या बागेचाही लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते होणार आहे. त्याचबरोबर PWDच्या माध्यमातून अनेक वर्ष प्रलंबित असलेला आपला गेस्ट हाऊस जो आहे, त्या गेस्ट हाऊस PWDचं जे आहे त्याचा लोकार्पण सोहळा सुद्धा त्याच दिवशी आपण एकत्रितपणे घेतोय. त्याचबरोबर नगरपालिकेचं धर्मवीर संभाजीराजे व्यापारी संकुल त्या शॉपिंग सेंटरचं लोकार्पण सोहळा, नगरपालिकेचे CEO यांच्या निवासस्थानाचं लोकार्पण, त्याचप्रमाणे आपल्या जेजुरीमध्ये होऊ घातलेलं ST स्टँड, ह्या ST स्टँड नव्याने जे डेव्हलपमेंट होतंय त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम, CEO जे आहेत आपल्या जेजुरी नगरपालिकेचे त्यांच्या निवासस्थानाचा लोकार्पण सोहळा, त्याचप्रमाणे पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये, आज आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे असेल, मुंबई असेल या ठिकाणी कलादान आहे, परंतु पहिल्यांदाच ग्रामीण महाराष्ट्रामध्ये आपल्या या मल्हार नाट्यगृहामध्ये मल्हार कला दालन हे पहिल्यांदाच आपण चित्रकारितेचं दालन त्या ठिकाणी सुरू करतोय. त्याचाही लोकार्पण सोहळा आपण त्या ठिकाणी 9 तारखेला सकाळी घेतो आहोत. त्याचबरोबर नव्याने आपण जे जेजुरी नगरीमध्ये मधल्या काळामध्ये हायवेच्या एक्सपान्शनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचं आपण स्थलांतर त्या ठिकाणी करतो आहोत, तर त्या भागाचा जो सुशोभीकरण करणार आहोत, त्या सुशोभीकरणाचा भूमिपूजन समारंभ, त्याचबरोबर आपल्या या जेजुरी नगरीमध्ये मल्हार मार्तंडाच्या नगरीमध्ये आपल्या सर्वांचंच आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसराचं सुशोभीकरण असे संयुक्तिक कार्यक्रम आपण त्या ठिकाणी आदरणीय लोकनेते खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लोकार्पणाचा आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी करतोय. 9 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता त्यांचं आगमन जेजुरीला होणार आहे. मी आपल्या सर्वच चॅनलचे प्रमुख असतील, सर्व YouTube चॅनलचे प्रमुख असतील, सर्व वार्ताहर असतील, सर्वांना विनंती करेल की आपल्या प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून संबंधित कार्यक्रमाची प्रसिद्धी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी द्यावीत. त्या ठिकाणी जेजुरी नगरीच्या प्रथम नागरिक आणि नगराध्यक्ष वीणाताई उपस्थित आहेत. आदरणीय जिल्हा परिषदचे माजी सदस्य सुदामाप्पाजी आहेत, माणिकरावजी झेंडे पाटील साहेब आहेत, त्याचबरोबर गटनेते सचिन शेठ सोनवणे या ठिकाणी उपस्थित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी नगरसेवक आदरणीय ND नाना या ठिकाणी उपस्थित आहेत. अध्यक्ष आहेत आपल्या कात्रज दूध संघाचे डायरेक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत. हेमंत शेठ जे आहेत, नगरपालिकेचे नगरसेवक आदरणीय भाऊ सातबाई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर
ईश्वर या ठिकाणी ईश्वरजी दरेकर आहेत, अजिंक्यजी देशमुख उपस्थित आहेत आणि सगळेच बाजीराव शेठ कुंजीर या ठिकाणी उपस्थित आहेत, ईश्वरजी दरेकर आहेत, बाळासाहेबजी जगताप आहेत, आदरणीय मार्केट कमिटीचे माजी सभापती नंदू काका या ठिकाणी उपस्थित आहेत, अल्पसंख्याक सेलचे बारामती लोकसभेच्या अध्यक्ष अमित भाई या ठिकाणी उपस्थित आहेत, लाखे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही सगळीच मंडळी एकत्रितपणे आपल्याला विनंती करतो की आपल्या चॅनलच्या यूट्यूबच्या माध्यमातून आपण संबंधित प्रसिद्धी त्या ठिकाणी द्यावी. पहिल्यांदाच जेजुरी खरं म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि अनेक कलाकारांचं फाउंडेशन म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. आणि आमची सर्वांचीच भावना जेजुरीच्या बाबतीमध्ये होती आणि आदरणीय पवारसाहेबांचंही अनेक वर्ष त्या ठिकाणी जेजुरीमध्ये नाट्यगृह व्हावं अशी आमची सगळ्यांची, मी असेल, आपल्या खासदार आदरणीय सुप्रियाताई असतील, आम्ही सगळ्याच मंडळींची त्या ठिकाणी इच्छा प्रदर्शित केली होती. ते स्वप्न आता जेजुरीकरांचं आणि आपल्या सगळ्यांचं साकार होतंय. कलादान हे जे आहे, कला शिक्षक जे आहेत आपल्या पुरंदर तालुक्यातले, त्या सर्व कला शिक्षकांनी आम्हाला त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं की आपल्याकडे कलादान व्हावं आणि जे फर्स्ट फ्लोअरची गॅलरी आहे त्या गॅलरीतला जो पॅसेज आहे त्याच्यामध्ये ते कलादान आपण करतो. ज्याप्रमाणे मुंबईला किंवा पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिरामध्ये त्या ठिकाणी कलादान आहे की जिथे चित्र वेगवेगळी जी भित्तिचित्र असतील, कॅनव्हास पेंटिंग असतील, मुलांची हे असतील, ह्या सगळ्याचं आर्ट गॅलरी, तर तशा प्रकारची आर्ट गॅलरी आपण त्या ठिकाणी करतो आहोत. तर त्यांचाही शुभारंभ आर्ट गॅलरीचा आपण त्या ठिकाणी करणार आहोत. नाट्यगृह की सभागृह असं काय? नाट्यगृह ऑल पर्पज म्हटलं तर हा मल्टीपर्पज आहे ना. हे जसं आचार्यात्री सभागृह आहे तशाच प्रकारे हे नाट्यगृह हे मल्टीपर्पजच आहे. नाटक असेल, इतर कार्यक्रम असतील, तर सगळ्याच कार्यक्रमांच्यासाठी ते वापरता येणार आहे. ह्याची चेअर कॅपॅसिटी किती? ह्याची जी चेअर कॅपॅसिटी आहे ती साधारणतः 350 आहे आणि पुढच्या बाजूला जवळपास 250 चेअर्स बसतात आपल्या मधल्यापासून. विशेष म्हणजे लीला गांधींच्या बरोबर अनेक कलाकारांना आपण त्या ठिकाणी आपल्या इथले बोलवतोय. दुसरं कार्यक्रमाचं जे स्वरूप आहे, सकाळी साहेब आल्यानंतर 15 मिनिटाचा इथे कार्यक्रम होणार आहे. 15 मिनिटं हे जेजुरीमधील आणि पुरंदर तालुक्यातील स्थानिक कलाकार त्यांच्यासमोर संगीत असेल, तो व्हॉट्सअप आहे का, शास्त्रीय नृत्य, त्यानंतर शास्त्रीय गायन, त्याच्यामध्ये वाद्य वदन जुगलबंदी, गणेश दवन, त्यानंतर स्थानिक कलाकारांचं गायन, संगीत नियोजन, अभंग नृत्य सगळे आणि अभंग असं एकत्रितपणे 15 मिनिटं. म्हणजे ह्याच नाट्यगृहाचा खरं शुभारंभ हा कार्यक्रमानेच होणार आहे. 15 मिनिटाचा तो कार्यक्रम होणार आहे आणि त्यानंतर मग मुख्य कार्यक्रम सुरू होतो. कार्यक्रम सुरू होतो. हा कार्यक्रम कुठं होणार? इथंच होणार? हो, इथे कार्यक्रम होणार नाट्यगृहाचं. इथे सांस्कृतिक कार्यक्रम होईल आणि त्यानंतर मुख्य कार्यक्रम बाहेरच्या बाजूला होईल. महाराष्ट्र शासनाचं जे वैशिष्ट्यपूर्ण योजना येते त्याच्यामधनं आपण ते नगर विकास खात्याच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतनं आपण ते बांधले. किती खर्च आला साधारण त्याला? 1 मिनिट नाही, एकूण 9,57,00,000 रुपये खर्च आलाय. 376 आसन क्षमता आहे त्याची. खालच्या मजल्यावरती 270 फिक्स चेअर्स आहेत आणि वरच्या मजल्यावरती 106 फिक्स चेअर्स आहेत आणि मधल्या पॅसेजमध्ये साधारणतः 250 लोकांची संख्या होते. एकूण जे बांधकाम आहे सगळं ते 19,282 चौरस फुटाचं आहे. याला वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधनं 4,25,00,000 रुपये आपण खर्च केला आहे आणि महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेमधनं 5,32,00,000 रुपये, असा 9,57,00,000 रुपये
फर्निचर फिक्चरसह सगळा एकूण खर्च झालेला आहे. होळकर तलाव जो आहे त्याचा गार्डनचा आता पूर्ण परिसर झालेला आहे डेव्हलप, म्हणजे सिव्हिल काम संपलेलं आहे. आता गार्डनचं काम सुरू होतंय त्याच्यामध्ये. तोही जवळपास 1,91,00,000 रुपये एकूण प्रोजेक्ट तो आहे होळकर तलावाचा, की ज्याच्यामध्ये गार्डनिंग वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यात होत आहेत. त्याच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्णमधनं 49,26,000 रुपये आणि महाराष्ट्र सुवर्णजयंती नगर उत्थानमधनं 1,42,67,000 रुपये अशा प्रकारचा तो प्रोजेक्ट झालेला आहे. आपली जी भाजी मंडई आहे त्याचे 100% काम झालेलं आहे. 112 बरोबर ना, 112 ओट्या आहेत. वैशिष्ट्यपूर्णमधनं 1,58,00,000 रुपये खर्च झालेला आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगर उत्थानमधनं 76,26,000 रुपये एवढा खर्च झाला. तर 2,34,00,000 रुपये तिथे खर्च झाले. गेस्ट हाऊसचा सुद्धा जो आहे तो 7,15,00,000 रुपये बांधकाम खर्च आहे. विद्युतीकरणाचा 58 लाख आहे आणि 2 कोटीचा तर फर्निचरचं काम म्हणजे चालू आहे त्याचं. एकूण किती गेस्ट हाऊस झालं? गेस्ट हाऊसला खर्च 10 कोटी रुपये. 10 म्हणजे सगळं बांधकाम. आता फर्निचरचं अजून काम चालू आहे. आता नाट्यगृह आपण बनवतो आहोत. मी असेल, खासदार सुप्रियाताई सुळे असतील, आदरणीय शरदचंद्र पवार साहेब असतील, इतर नगराध्यक्ष सर्व आम्ही, आमचं सगळ्यांचं मतच आहे की ह्या प्लॅटफॉर्ममधनं वेगवेगळे कलाकार आणखी पुढे घडावेत. आज महाराष्ट्राला नव्हे देशामध्ये अनेक चांगले बेलसरे सरांच्या सारखे आपले खूप सारे कलाकार आपण दिलेले आहेत. ह्याच्यामुळे आणखी कलाकारांना प्लॅटफॉर्म मिळून जाणार आहे.